नमस्कार मित्रांनो, आजची रात्र निर्णायक रात्र असणार आहे. उद्या सकाळी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत, पण बाकी सगळ्या निकालांपेक्षा जर एक निकाल कुठला देशाचं भवितव्य ठरवणार आहे, मोदी सरकारचं भवितव्य ठरवणार आहे, तर तो बंगालचा निकाल आहे. तुम्ही म्हणाल मोदी सरकारचं भवितव्य बंगालच्या निवडणुका का ठरवतील? खरं तर ममता बॅनर्जींचं भवितव्य, तृणमूल काँग्रेसचं भवितव्य ठरवण्यासाठी या निवडणुका होत आहेत. भाजपा प्रचंड बहुमताने जिंकेल असा अंदाज काही सर्वेक्षणांनी व्यक्त केलेला आहे. जनभावना तीच आहे, मला देखील वाटतंय. पण मग त्याच्यावर मोदी सरकारचं भवितव्य का अवलंबून आहे? म्हणजे जर भवितव्य कोणाचं अवलंबून असायला हवं तर ते ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असायला हवं होतं. मोदी सरकारचं भवितव्य कसं काय? आणि म्हणून हा व्हिडिओ करत आहे, कारण बंगालचं स्थान या देशामध्ये वेगळं आहे. खरं तर मी सुरुवात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतनं करणार होतो, पण आता ती कविता बांगलादेशचं राष्ट्रगीत झालेलं आहे. आणि जरी बांगलादेशचं राष्ट्रगीत असलं तरी ते बंगाल गीत आहे, आणि ते अर्थात देशाच्या फाळणीपूर्वी आणि बंगालच्या पूर्व पाकिस्तानच्या बांगलादेश होण्याच्या पूर्वी, बऱ्याच पूर्वी लिहिलेलं असल्यामुळे. अमार सोनार बांगला आम्ही तुम्हाय भालोबाशी, चिरोदिन तुमार आकाश, चिरोदिन तुमार आकाश तोमार बताश, आमार प्राणे बजाय बाशी, आमार सोनार बांगला आम्ही तुम्हाय भालोबाशी. हे मी खूप लहानपणापासून ऐकलेलं गाणं आहे आणि ते डोक्यात बसलेलं होतं. तुम्हीही जर ऐकता आलं नितीन सावनींचं, अर्थात त्याच्यात वेगवेगळे गायकांनी ते गायलं आहे, पण नितीन सावनींनी गायलेलं गाणं मला अजूनही आठवतं आहे. आणि बंगालचं स्थान महत्त्वाचं अशासाठी आहे कारण एका प्रकारे देशातलं सगळ्यात जास्त टॅलेंट ज्या कुठल्या राज्यात आहेत, म्हणजे मराठी अस्मितेला धक्का न लावता सगळ्यात जास्त भावोत्कटता ज्या देशाच्या ज्या प्रांतातनं आले, त्याच्यात अर्थातच महाराष्ट्रातल्या भक्ती मार्गाचाही, संत परंपरेचाही उल्लेख करायला हवा. पण तशीच परंपरा बंगाललाही लाभलेली आहे. आणि त्यामुळे देशाचं जे विधान आहे ते ठरवण्यात बंगालची भूमिका आहे. कसं, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं. हे बंगाल, अर्थात बंगाल म्हणजे आजच्या बंगालपुरतं ते मर्यादित नव्हतं. बंगाल प्रांत हा खूप मोठा होता, पण इस्लामिक आक्रमणाच्या पुढे नांगी टाकणाराही बंगाल सगळ्यात पहिला, ब्रिटिशांनाही शरण जाणारा बंगाल सगळ्यात पहिले, देशाच्या स्वातंत्र्यातही सगळ्यात जास्त योगदान देणारी जी काही राज्य आहेत त्याच्यात बंगालचं नाव अग्रणी. पंजाब, बंगाल, पण बंगालचं नाव त्याच्यामध्ये अग्रणी आहे. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे, त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोसही बंगालचे, अनेक क्रांतिकारक बंगालचे. या देशाला क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळालं, अहिंसेमुळे बिलकुल स्वातंत्र्य मिळालं नाही. ठीक आहे, आपला इतिहास आहे आणि तो आपल्याला शिकवला जातो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीही गांधीजी पूजनीय आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गांधीजी पूजनीय आहेत, पण तरी बंगालचं जे योगदान आहे ते अद्वितीय आहे. आणि असा बंगाल जो देशातला सगळ्यात समृद्ध प्रांत होता, आणि म्हणून त्या गाण्यातही अमार सोनार बांगला, माझा सोनेरी बंगाल, सोन्यासारखा बंगाल, सोने की चिडिया म्हणवला जाणारा बंगाल, कारण धनधान्यानी समृद्ध बंगाल, जी ओळख होती की जी साडी होती ती बनारसी साडी, की जी काड्यापेटीमध्ये साडीची घडी घालून पाठवता यायची, ती बंगाल बदली. तो बंगाल आज देशातला सगळ्यात मागास, अविकसित, जिहादी मनोवृत्तीचं राज्य. म्हणजे बंगाली लोकांसाठी हे सहन करणं कसं शक्य आहे मला कल्पना नाही. म्हणजे त्यांचं रक्त खवळून का उठत नाही हे कळत नाही. पण अशाच प्रकारे जुलमावर जुलूम करणाऱ्या राजवटींना ते निवडून देत आहेत. आता ते भाजपाला निवडून देणार का, हा प्रश्न मला पडलेला आहे, तुम्हालाही तो पडला असेल. बंगालमधल्या निवडणुकांमध्ये पहिल्या फेरीत 93% जास्त आणि दुसऱ्या फेरीमध्ये 91% जास्त, म्हणजे सरासरी 92% मतदान झालेलं आहे. काही जण म्हणतात हे त्या SIRचा सगळा कावा आहे आणि त्याच्यातनं
अनेक मतदारांची नावं कापून टाकलेली वगैरे, ह्या सगळ्याला काहीही अर्थ नाही आहे। SIRच्या अंतर्गत 10% नावं गाळली गेलेली आहेत। त्याच्यामध्ये जी माणसं हयात नाहीत किंवा बंगालमधून खूप मोठ्या संख्येने स्थलांतर होतं किंवा ज्या लोकांच्या नागरिकत्वाबाबत, कारण बांगलादेश शेजारी असल्यामुळे 1 कोटीहून जास्त लोक बंगालमध्ये आलेले आणि त्यामुळे तरी देखील हा सगळा आकडा 10% म्हणजे जवळपास 1 कोटीच्या आसपास आहे। आणि त्याच्यातही 65% 62 ते 65% हिंदू आहेत। अर्थात त्याचं अजून निवडणूक आयोगाने अधिकृत धर्माची आकडेवारी जाहीर केली नसली तरी त्याच्यातही साधारणतः लोकसंख्येचं जे प्रमाण आहे तेच प्रमाण त्याच्यातही आहे। आणि हेही मान्य करायला पाहिजे की या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी अतिशय निकरानी झुंज दिलेली आहे। म्हणजे इथे वाघ म्हणवणाऱ्यांनी शेपट्या घातल्या असताना बंगालची वाघीण वगैरे म्हणवणाऱ्या ममता बॅनर्जींनी झुंज दिलेली आहे। केंद्र सरकारला अंगावर घेऊन लढणं सोपी गोष्ट नाहीये, पण ते करताना त्यांनी ज्या प्रकारचा हिंसाचार, ज्या प्रकारची दंडेलशाही वापरलेली आहे ती लोकशाही व्यवस्थेमध्ये कधीही स्वीकारार्ह नाहीये। आणि त्यामुळे बंगालचे निकाल कसे लागतील याच्याबद्दल कुतूहल आहे। मला असं वाटतंय की हे निकाल टोकाचे असतील, म्हणजे मध्यम मार्गी निकाल नसतील। मी माझं मत दूर ठेवतो आणि एक तटस्थ विश्लेषक म्हणून जरी दोन्ही शक्यता पडताळायच्या असतील की जर भाजपा जिंकली तर आणि तृणमूल काँग्रेस जिंकली तर काँग्रेस आणि कम्युनिस्ट दोघांना सुपडा साफ या निवडणुकीत होणार आहे, त्याच्यात काही ते सांगायला कोणी राजकीय विश्लेषकाची, ज्योतिषाची गरज नाही। या दोन्ही पक्षांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारलेला आहे आणि बंगालमध्ये त्यांचा किरदार, त्यांचं स्थान आता शून्य असणार आहे। जर भाजपाचा विजय बंगालमध्ये आणि मोठा विजय झाला तर एका प्रकारे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2029च्या निवडणुका लढण्यासाठीची सगळ्यात चांगली शाबासकी असणार आहे, सगळ्यात चांगली घटना असणार आहे। कारण त्याच्यातनं मोदी सरकारच्या आणि त्याच्यातही नरेंद्र मोदींच्या भुजांमध्ये नवीन बळ संचारणार आहे। हे आवश्यक अशासाठी आहे कारण देश ज्या खडतर परिस्थितीतून जाते, अर्थात त्याच्यात काय आपली काही चूक नाही आहे, पण आखातातल्या युद्धामुळे जी परिस्थिती आपल्या सभोवताली आहे ते पाहता मोदी सरकारला खूप मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत। आणि हे निर्णय घेताना त्याला विरोध होणं स्वाभाविक आहे। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, लोक बेरोजगार झाले, हे कधी संपेल सांगता येत नाही आणि त्याचा परिणाम मोदी सरकारवर होणार आहे। आणि मोदी सरकार जर या सगळ्या सुधारणा करू इच्छित असेल तर बंगालमधल्या निवडणुकातला विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, भाजपातही संघटनात्मक बदल करण्याची, अनेक प्रकारचे संघटनात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे। हे खरं आहे की भाजपामध्ये अध्यक्ष बदलले जातात आणि सगळ्या जिल्हा स्तरावरच्या पक्षाचे सेल असतील, आघाड्या असतील, सगळ्यामध्ये खांदेपालट केला जातो, पण तरी देखील भाजपाची धुरा, भाजपाचे जर धुरंधर कोण असेल, धुरा सांभाळणारे कोण असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आहेत, याच्या पलीकडे नाही आहे। आणि आता हे 12 वर्ष सत्तेत आहेत, एका प्रकारे पक्षावर त्यांची संपूर्ण पकड आहे। बाकी JP नड्डा आणि नवीन, म्हणजे हे जे सगळे नवीन अध्यक्ष आहेत हे सगळे प्लेस होल्डर्स आहेत। त्यांच्यासाठी संघटनात्मक दृष्ट्या मोठी जबाबदारी असू शकते, पण पक्षाची भूमिका ठरवणं, पक्षाला पुढे घेऊन जाण्यात त्यांची भूमिका फारशी नव्हती आणि नसणार आहे। आणि त्यामुळे एका प्रकारे मोदी शहांच्या नेतृत्वावर हे व्हॅलिडेशन होणार आहे। आणि त्यामुळे संघटनात्मक बदल जे करणं आवश्यक आहे, नवीन मंत्रिपदी, कारण या सरकारमध्ये निवडून आलेले लोक चर्चेत दिसतच नाहीत। हरदीप पुरी, जयशंकर जे काही खूप चांगले डिप्लोमॅट आहेत पण ते काही जननेते नाही आहेत, किंवा मग अश्विनी वैष्णव, किंवा मग निर्मला सीतारामन, हेच चेहरे समोर दिसतात। अमित शहा त्यांचं काम करतात, पण ते वगळता लोकनेता, लोकांच्यातनं निवडून आलेला एकही नेता या सरकारचा चेहरा नाही आहे। आणि ते बऱ्याच जणांना जाणवत आहे। आणि हा जर बदल घडवायचा असेल तर बंगाल निवडणुकांनंतर ती संधी भाजपाला मिळेल। तर 2029 सालच्या लढाईसाठी जायचं असेल तर पूर्ण ताकदीने जायला पाहिजे। नवीन नेतृत्व केंद्रात उभं करून, मोदी आणि शहांच्या खालती नवीन नेतृत्व, लोकांच्यातनं निवडून आलेलं नेतृत्व तयार करून
IAS ऑफिसर आणि IPS ऑफिसर राजकारणात आल्यावर ते नेते होत नाहीत, याचं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वाची संधी असणार आहे. एका प्रकारे या निवडणुका झाल्या तर लोकांनी मोदींच्या चेहऱ्याकडे बघून, कारण ममता बॅनर्जींविरुद्ध खूप असंतोष असला तरी बंगालची जनता अशी आहे की तिथेही बंगाली अस्मिता अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. मुंबईत बघा ना, एवढं सगळं महाराष्ट्रात एवढं काय काय घडलं तरी देखील जो मुंबईचा ओजी मुंबई आहे, ओरिजिनल मुंबई, जी त्यातले मराठी माणसाची मुंबई, त्याच्यातही ज्या प्रकारचं यश उबाठा सेनेला मिळालं, कारण काही असेल, पालिकेच्या निवडणुकात तिथे त्यांनी आपली जागा राखली. बाकी सगळीकडे महाराष्ट्रात शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, कारण तो त्या संघटनेचा तिथे त्यांचं हृदय आहे, तिथे त्यांची खरी शक्ती आहे. तसंच बंगालमध्ये ममता बॅनर्जी या एक बंगाली अस्मितेचा आज चेहरा झालेला आहे. शुवेंदू अधिकारी यांना जबरदस्त लढत दिली असली, भाजपच्या अनेक चेहरा परिचित असलेल्या नसलेल्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदीने या निवडणुकात काम केलं असलं तरी शेवटी एक बंगालसारख्या राज्यामध्ये एक स्थानिक चेहरा, स्थानिक नेतृत्व आणि ते ममता बॅनर्जींचं आहे. आणि त्यामुळे ते पराभूत करून जिंकणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे हे मोदी सरकारसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ममता बॅनर्जींनी जर हा बंगालचा गट राखला, शक्यता कमी वाटते, पण जसंही म्हटलं की बंगालमध्ये कोणी सांगायला तयार नाही. 70% जनता जे सर्वेक्षणात ज्यांना प्रश्न विचारले ते खरं उत्तर द्यायला, काही उत्तरच द्यायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे ही शक्यता आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही. राजकारणात विश्लेषण करताना काही त्याच्यामध्ये ते चुकीचं नाही आहे. पण जर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला तर मग एका प्रकारे 2029 सालच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचं नेतृत्व तृणमूलकडे येईल याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही आहे. कारण भाजपशी अशा प्रकारचा संघर्ष काँग्रेस विचारही करू शकत नाही. काँग्रेसची ती धमक नाही आहे काँग्रेसच्या अंगात. पण ममता बॅनर्जींनी जो संघर्ष केला, त्यांचे नीती, नियत, धोरणं, कुठलीही गोष्ट मला पटत नाही, पण त्यांनी जो संघर्ष केला आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण ती गोष्ट सोपी नाही आहे. आणि त्यामुळे जर हा विजय तृणमूल काँग्रेसचा झाला तर एका प्रकारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा इशारा असेल की मे बी नाव इट्स टाईम टू थिंक अबाउट युअर फ्युचर. अजूनही मोदींवर जनतेचं प्रेम आहे, पण शेवटी 25 वर्ष ते त्यांचा चेहरा सातत्याने लोकांमध्ये आहे. गुजरातच्या दंग्यांनंतर सातत्याने, म्हणजे मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणी दखल घेतली नव्हती मोदींची, पण जेव्हापासून गुजरातचे दंगे झाले किंवा कच्छला भूकंप झाला, पण गोधरा घटनेनंतर मोदींचा चेहरा सातत्याने संपूर्ण देशासमोर आहे. आणि 25 वर्ष हा काही छोटा कालखंड नाही. आणि शेवटी प्रत्येक गोष्टीला एक त्याचा पीक असतो आणि त्याच्यानंतर त्याची उतरण सुरू होते. एका प्रकारे हा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींना असेल की बघा, विचार करा, नेहरूंचा रेकॉर्ड मोडायला किंवा आणखीन काही देशाला कुठे घेऊन जायची इच्छा असेल, पण भाजपा सत्तेवर येणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे नेतृत्वात नवीन फळी पुढे आणण्याचे प्रयत्न आणखीन वेगाने करावे लागतील जर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला तर. भाजपासाठी हे नंतर अवघड का ठरेल, कारण जनगणना सुरू झालेली आहे. आता घरांची मोजणी सुरू आहे, लवकरच माणसांचीही गणती सुरू होईल. आणि त्याच्यातनं जे सगळे नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत ते बघता 2027 नंतर देशामध्ये खूप मोठा वादळी कालखंड असणार आहे. 2027मध्ये उत्तर प्रदेश भाजपाने कायम राखला, योगींच्या नेतृत्वात भाजपाचा विजय झाला तर एक पुन्हा वेगळं मोमेंटम त्याला मिळणार आहे. पण अन्यथा तिथेही पुन्हा जातीनिहाय जनगणना त्याचे आकडे समोर येणार आहेत, राज्यानुसारची लोकसंख्या त्याचे आकडे समोर येणार आहेत. आणि त्याच्यातनं एक वेगळ्याच प्रकारची आव्हानं देशासमोर उभी राहणार आहेत. आणि ही आव्हानं पचवायची असेल तर भाजपाचा विजय बंगालसारख्या, खरं तर सगळीकडे पण बंगालसारख्या राज्यामध्ये जिंकणं आवश्यक आहे. बघा ना, काय योगायोग आहे. ही जी सगळी ब्रिटिशांची 4 राज्य आहेत किंवा ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, तिथे सगळीकडे भाजपाला संघर्ष करावा लागला. महाराष्ट्रात भाजपाने पहिले शिवसेनेला सोबत घेतलं म्हणून, पण शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपाला जबरदस्त संघर्ष करावा लागला. आता तो भाजपाने तो गिळंकृत केलेला आहे. पण तामिळनाडू आव्हानात्मक आहे, पंजाब आव्हानात्मक आहे आणि बंगाल आव्हानात्मक आहे. आणि त्यामुळे बंगाल जर पडला, बंगाल जर भाजपाला मिळाला
तर मोदी सरकारचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे, पण ही एका नव्या कार्यकाळाची, एका नव्या युगाची नांदी ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.